IPL 2026 मध्ये प्ले ऑफचं समीकरण आता जबरदस्त रंगतदार झालंय. लखनौ सुपर जायंट्सने आरसीबीला धक्का देत संपूर्ण पॉइंट्स टेबलचं गणितच बदलून टाकलंय. आणि सर्वात मोठा फायदा कोणाला होऊ शकतो माहितीये? मुंबई इंडियन्सला. चला जाणून घेऊया संपूर्ण समीकरण. सलग 6 पराभवानंतर अखेर लखनौ सुपर जायंट्सने जोरदार कमबॅक केलंय. एकाना स्टेडियमवर पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना रंगला आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौने आरसीबीचा 9 धावांनी पराभव केला. या सामन्यात मिचेल मार्शने विस्फोटक शतक झळकावत लखनौला 209 धावांपर्यंत पोहोचवलं. डीएलएस नियमानुसार आरसीबीला 213 धावांचं लक्ष्य मिळालं, पण प्रिन्स यादवच्या भेदक गोलंदाजी समोर बंगळुरूची फलंदाजी दबावाखाली आली. या पराभवामुळे आरसीबीला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली. त्यामुळे अव्वल स्थानावर जाण्याची मोठी संधी त्यांनी गमावली. 10 सामन्यात 12 गुणांसह आरसीबी आता तिसऱ्या स्थानावर आहे. एका पराभवाने संपूर्ण टेबलचं चित्र बदललंय आणि आता प्ले ऑफची लढत आणखी रोमांचक झालीय. सध्या मुंबई इंडियन्स 10 सामन्यात फक्त 3 विजयासह 9व्या स्थानावर आहेत. पण गणित अजून संपलेलं नाहीये. मुंबईला उरलेले 4ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्याचबरोबर आरसीबी, राजस्थान आणि गुजरात सारख्या संघांनी काही सामने गमावणंही मुंबईसाठी आवश्यक आहे. सर्वात मोठं आव्हान म्हणजे मुंबईचा खराब नेट रन रेट. तो पॉझिटिव्ह मध्ये आणल्याशिवाय प्ले ऑफचं स्वप्न पूर्ण होणं कठीण आहे. आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याकडे. जर दिल्ली जिंकली तर त्यांचे 10 गुण होतील, पण खराब रन रेटमुळे त्यांना फारसा फायदा होणार नाहीये. मात्र कोलकाताने विजय मिळवला तर ते दिल्लीला मागे टाकत थेट 7व्या स्थानावर झेप घेतील. तर मित्रांनो, IPL 2026 ची प्ले ऑफ रेस आता अधिकच थरारक झालीय. तुम्हाला काय वाटतं? मुंबई इंडियन्स अजूनही कमबॅक करू शकते का? आणि आरसीबीची चिंता वाढली आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रिकेट अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.